वळूया पुढील बातमीकडे। गणेश नाईकांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला घरचा आहेर दिलाय। विधान परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय। विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून एफडीसीएम फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली। जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, याआधी विरोधक फक्त आरोप करत होते लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय, त्यानंतर शिरसाट यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलं होतं आणि आता पुन्हा एकदा सत्ताधारी मंत्रीच गणेश नाईक यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। काय त्यानंतर नेमकी राजकीय चर्चा रंगली आहे? जगदीश, आज प्रश्न ज्यावेळेस विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर भागातला एक प्रश्न विचारला होता। राधानगरी असेल, शाहूवाडी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगरवाड्या आहेत, आदिवासी पाड्या आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा हाल होता। जंगली भागामधून त्यांना दवाखान्यांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचे हाल होतात। त्यामुळे या संदर्भात काही आपण ठोस पावलं उचलणार आहात का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी केला होता। आणि याचं उत्तर देताना वनमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे अनेक खात्यांवरती अन्याय झालेला आहे। याआधी जर पाहिलं तर अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या खात्यांचा जो काही निधी आहे हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचं देखील अनेक मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अतिरिक्त भार जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर पडताना देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे पुन्हा एकदा मंत्र्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य किंवा घरचा आहेर जरी म्हटलं तरी हरकत नाही हा मिळालेला आहे। मात्र तरी सुद्धा गणेश नाईक म्हणताना म्हणालेले आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा जो काही खर्च आहे हा वगळता सर्व खात्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री काय ठोस पावलं उचलतायत, केंद्राकडून काही कोणत्या प्रकारची मदत मागतायत का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण राज्यातला अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे ते आता सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। त्यामुळे या संदर्भात काही ठोस पावलं उचलली जात आहेत का या अर्थसंकल्पामध्ये, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र कुणाला आधीच गणेश नाईक हे एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करतात, त्यामुळे अनेक वेळा अडचणीमध्ये सुद्धा आलेले आहेत। त्यांना पक्षाकडून सुद्धा या बाबत समज दिलेली आहे आणि आता घरचा आहेरच त्यांनी दिलेला आहे सरकारला। त्यांना समज दिली जाईल किंवा समज दिलेली आहे? जगदीश, जर लाडकी बहीण योजनेचा जर योजनेचा शुभारंभ जर पाहिला तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच या योजनेला सुरुवात झाली होती आणि आता गणेश नाईकांचं अशा प्रकारचं वक्तव्य, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे गणेश नाईकांना काही समज देत आहेत का किंवा त्यांना काही समजूत घालतायत का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण मागील अनेक दिवसांपासून गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती तोफ डागताना पाहायला मिळत आहेत आणि आता विधान परिषदेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य, त्यामुळे या सगळ्या संदर्भात पक्षश्रेष्ठी नेमकं गणेश नाईकांशी काय संवाद साधतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जगदीश, ठीक आहे कुणाल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि आपले सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते। सर्वांचे धन्यवाद।